त्या ठिकाणी सांगता होणार आहे, तर त्यासाठी तनिष्का लॉन्स जळगाव राजा या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। वर पक्षासाठी ही रूम करण्यात आलेली आहे, तर लॉन्समध्ये वधू पक्षासाठी ही खोली ठेवण्यात आलेली आहे। भोजन कक्ष सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यानंतर ज्या वेगवेगळ्या लोकांचे गाड्या येणार आहेत त्यासाठी पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। लग्नाला येणारी जी मॅरेज पार्टी आहे ती या बसमध्ये बसून आलेली आहे, मॅरेज पार्टी। आणि अशा प्रकारचं हे जे लॉन्स आहे या लॉन्समध्ये सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे। फार्म हाऊससुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यानंतर लग्नामध्ये रुखवंत आलेलं आहे, ते रुखवंत या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। ते या ठिकाणी बघा रॅक ठेवण्यात आलेला आहे आणि रॅकमध्ये सर्व प्रकारची भांडी लावण्यात आलेली आहे, टोपल्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे। या ठिकाणी बघा वॉशिंग मशीन सुद्धा आहे। त्यानंतर ओव्हन आहे, कपाट आहे, फ्रीज आणि मिक्सर या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। नंतर हा या ठिकाणी टेबल आहे। त्यानंतर डायनिंग टेबल सुद्धा या ठिकाणी आहे आणि खुर्च्यासहित डायनिंग टेबल या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्यानंतर हा ड्रेसिंग टेबल या ठिकाणी नवरीला मेकअप करण्यासाठी ड्रेसिंग टेबल ठेवण्यात आलेला आहे। सोफा सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। छान असा डेकोरेटिव्ह सोफा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्यानंतर लग्नात जेवणाची सगळी तयारी करण्यात सुरू आहे। काही महिला वाटप करत आहेत, वाटण्याचं काम करत आहे, काही निसण्या टुपण्याचं काम करत आहेत, काही दळण्याचं काम करत आहे। काही मुली आनंदाने फुगडी खेळत आहेत, काही सोफ्यावर बसून मौज-मजा करत आहेत, काही लहान बाळासंग खेळत आहेत, तर काही रुखवत पाहत आहेत। असा हा लग्न सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। अशा या लग्न सोहळ्याला सर्वांनी जरूर यावे।